नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आता पावसाळा सुरू झाला आहेच म्हणायचं. आणि आता पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर आहे ना, जे पाण्यामध्ये आहे ना वेगवेगळे प्रकारचे क्षार ते मिक्स होतात. त्यामुळं आपल्याला आहे ना केसाच्या समस्या खूप जाणवतात. त्यामुळं आज मी तेही समस्या जाणू नये, नंतर आपल्या केसाची काळजी तर आपल्याला करावीच लागते. तर बाहेरून आणण्यापेक्षा मी घरातून सिंपल ह्या गोष्टीमध्ये ना तेल बनवते आणि ते तेल खरंच इतकं छान केस गळती राहते, केस वाढतात आणि खूप छान असं त्याचं रिझल्ट आहे. त्यामुळंच मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून करते. आता मुद्दा काय झालाय की खूप दिवसापासून माझं असं होतंय की मला माझ्याकडं लक्ष देणं होत नाही. म्हणजे केसांकडं आपण जी अगोदर काळजी घेत होतो ना, ती काळजी घेणं होत नाही. आता करू नंतर करू म्हणून. नाहीतर अगोदर आहे ना माझं कंटिन्यू तेल असायचंच, पण आता राहतंय करायचं. तर तेच तुम्हाला मी करणार आहे. तर मग म्हटलं चला तुम्हालाही दाखवावं मी कशी बनवते म्हणूनच. आणि मूळ म्हणजे ह्याच्यामध्ये जे साहित्य आहे ना ते केसासाठी आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत आणि केस वाढीसाठी ते खूप चांगले आहेत. आता आहे ना हे मी जर तुम्हाला आवडलं ना हे ऑइल, तर ह्याच्या नंतर अजून तुम्हाला दाखवेल की अजून कुठल्या गोष्टी आपण केसांच्या काळजीसाठी करू शकतो. तर चला मग तेल कसं बनवते ते तुम्हाला अगोदर दाखवते. तेल बनवणं खरंच खूप सोपं आहे, पण आपण आहे ना आपल्याकडेच दुर्लक्ष करतो. आणि त्यासाठी लोखंडी कढई घ्यायची. आपण आहे ना तेल कधी करत असू ना ते लोखंडाच्या ह्याच्यात करायचं, कारण लोखंडामध्ये आहे ना असतं. आणि त्याच्यात साहित्य तुम्हाला दाखवते. आणि याच्यातील कमी जास्त साहित्य असेल ना तर आपण यावेळेस जे कमी आहेत ते पुढच्या वेळेस ॲड करायचं. असं करत राहायचं आणि आपल्याला लक्षात येतं तेल वापरताना की कुठल्या गोष्टी आपण टाकल्या पाहिजेत, कुठल्या कमी केल्या पाहिजेत. तर तेच माझ्या बाबतीत काय काय गोष्टी तेल बनवल्यानंतर मला होत गेल्या, मला कुठले कुठले रिझल्ट येत गेले हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल. तर चला तेल कसं बनवते तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये जवस आहे आणि मूळ म्हणजे जवस आपल्या केसांसाठी त्वचेसाठी खूप महत्त्वाचं असते. तसंच लवंग आहे आणि ही कलोंजी आहे. अगोदर मी आहे ना केसासाठी जे कांदा आहे ना तो वापरायचे, पण आहे ना तेल आहे त्यालाच आहे ना आपण डोक्याला जेव्हा लावतो ना तेव्हा कांद्याचा उग्र वास येतो. त्यामुळं मग मी त्याच्याऐवजी कलोंजी वापरली. आणि मेथी दाणे हे खूप महत्त्वाचे आहेत आपल्या केसांसाठी. तुम्ही याचे आहे ना पेस्ट करून हे आपल्या केसांना रात्री भिजवायचे आणि सकाळी पेस्ट करायची त्याची आणि ती केसाला लावलं फेस पॅक केसाचा तरी पण खूप छान होते. जास्वंदीचे फुलाचे तर सगळ्यांनाच माहिती आहे की केसांना खूप छान असा वाढीसाठी म्हणा की आणि आपले शाईन ही छान येते. तसंच हे जास्वंदीची पानंही आहेत. आता तुमच्याकडे दोन्हीपैकी एक असेल तरी वापरलं तरी चालतं, पण फुलाचं जरा थोडं असं असतं. आणि कढीपत्ता आपल्याला खाण्यामध्ये जेवढा महत्त्वाचा आहे ना तसंच केसाच्या वाढीसाठी वरतूनही लावला तरी खूप फायदेशीर असतं. आणि त्यात हे ॲलोवेरा. आता तुमच्याकडं ॲलोवेरा म्हणजे पॅकमधले असेल ना ती वापरली तर चालेल, पण याचे फायदे जरा जास्त असतात. कारण जे आपण बाजारातून आणतो ॲलोवेरा जेल त्याच्यामध्ये केमिकल असतात आणि ते नॅचरल तेवढं राहत नाही. त्यामुळं हे वापरायचं आणि खरंच खूप छान असं तेल आपलं तयार होतं. आणि मूळ म्हणजे हे घाण्याचे तेल आणले मी, कारण आपण जे दुसरं तेल वापरतो ना त्याच्यामध्ये कितीही नाही म्हणलं आपण विकत आणलेलं तेलामध्ये पॅकिंगमधलं तर ते प्रिझर्वेटिव्ह म्हणा की केमिकल थोडेफार तरी असतातच. त्यामुळं मी हे घाण्याचं तेल आणलं आहे आणि ते घाण्याचं आहे ना सतत असं चालत राहतं आणि आपल्यालाही दिसतं. अशा घाण्यातून मी आणले जेणेकरून खात्री पटावी. आणि ते आपल्याला लोखंडी ह्याच्यात करायचे. जर तुमच्याकडं घरात जे दुसरं तेल असेल ना ते वापरलं तरी चालेल. आणि करायचे फक्त आपल्याला लोखंडी तव्यामध्ये करायला घेऊ आपण. केसांचे तेल करायला ना खूप कमी वेळ जातो. जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मी अगोदरही हे तेल बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये मी कांदा वापरला होता. तर आता यावेळेस मी कांदा वापरणार नाही. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की कांद्याचा वास येतो लावल्यानंतर. तर आता इथं हे तेल घेतलं आहे आणि तुम्ही आहे ना जास्त क्वांटिटीही बनवू शकता आणि कमी क्वांटिटीही बनवू शकता. आता आहे ना मला जेवढं हे होईल जेवढी फुलं आहेत माझ्याकडं त्याच्या क्वांटिटीनुसार मी बनवायला लागले. कारण याला आहे ना जास्वंदीचे फूल जरा जास्त लागतात. जर आपल्याकडे तेवढे असतील तर आपण बनवू शकतो. आता मी कढीपत्ता टाकला आहे. आता आपण कढीपत्ताचे फायदे तर खूप सारे आहेत, पण आहे ना खाताना आपण काय करतो कढीपत्ता बाजूला काढतो त्यामुळे तेवढं पोषण तत्व मिळत नाही. तर आणि जास्वंदीचे फुलं आहे ना असे तोडून टाकायचे म्हणजे त्याच्यातील सगळं आहे ना अर्क आपल्या तेलामध्ये उतरतो. त्यामुळे असे तोडून टाकायचे
अजून जास्त तुम्हाला तोडता येत असेल तर अजून जास्त तोडायचे. तर त्यामुळं काय होतं की व्यवस्थित आपलं तेल तयार होतो. आता इथं मेथी दाणे टाकले आहेत. आता मेथी दाणे जवस आपल्याकडे ज्या गोष्टी घरामध्ये इझिली अवेलेबल होतात त्याच गोष्टी मी या तेलामध्ये वापरल्या आहेत. आणि कलंजी तेवढं मी बाहेरून आणले आहे. तो पण मुद्दा मी तुम्हाला अगोदर सांगितला की वास येतो, त्यामुळे मला कलंजी वापरायला लागली. नाहीतर तुम्ही आहे ना डायरेक्ट कांदाही वापरू शकता, पण त्याचा थोडा उग्र वासच येतो. आणि मेथी दाणा म्हणलं तर त्याच्यामध्ये प्रथिने लोह असतं, त्यामुळे ते केस तुटत असतील ना तर ते खरंच उपयोगी आहे. आणि ॲलोवेरा जेल, तर ॲलोवेरा जेल आपलं केसामध्ये ना ओलावा टिकवतो. आपली कोरडी त्वचा असेल ना तर ॲलोवेरा जेल आपल्या केसांसाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि कलंजी तर आहे ना अँटीऑक्सिडंट्स असतात, त्याच्यामुळं काय होतं की आपल्या टाळूचे आरोग्य राखले जाते, आपली मुळं व्यवस्थित होतात त्यामुळं. आणि लवंग कशासाठी टाकायचे की हे तेल व्यवस्थित राहण्यासाठी. आणि ह्याच्यामुळं लवंगामुळे काय होतं की कोंडाही आपला होत नाही. तर आता हे सगळं साहित्य टाकायचं आणि लो फ्लेमवर आहे ना आपल्याला हे 10 मिनटं तसंच राहून द्यायचं. तर आता हे आहे ना मी 10 मिनटं तसंच ठेवणार आहे. आणि त्यानंतर हे तेल आपल्याला रात्रभर तसंच ठेवायचं. आता मी रात्रीच शक्यतो बनवायला घेते आणि रात्रभर तसंच ठेवायचं, जेणेकरून अर्क उतरेल आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते तेल वापरायला येतं. तर हे तेल असं सिंपल पद्धतीने मी कसं करायचं तुम्हाला दाखवलं आहे, पण त्याचे रिझल्ट इतके छान आहेत. आता तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी दाखवते. आता दुसऱ्या दिवशी आहे ना आम्हाला बाहेरही जायचं होतं, त्यामुळं सकाळनंच मी कामाची आवराआवरी करायला घेतली. आणि आपल्याला कुठेही जायचं असो काय असो, स्वयंपाक तर बनवावाच लागतो. तर तेच मी सकाळनं माझी तयारी चालू होती स्वयंपाक बनवायची. तर स्वयंपाकात आहे ना सिंपलच असं बनवणार होते, पण आज आहे ना थोडंसं मुलांना गोड खायचं होतं, तर मग तेही बनवणार आहे. त्यामुळंच मग अगोदर मी चपाती बनवून घेतली. तर आज मी काय गोड बनवणार आहे, तर मी खूप दिवसापासून लापशी बनवायची मला खूप आवडायला लागली आणि मग खूप छान होते माझ्याकडून. तर ती लापशी मी बनवायला घेतली आणि खरंच खूप छान झाली होती. मी डीमार्टला गेल्यानंतर आहे ना तिथं दलिया म्हणून, आता या लापशीला कोण दलिया म्हणतं, तर कोण लापशी म्हणतं, तर कोण खीर म्हणतं. तर असं सगळ्यांची नावं वेगवेगळी असतात, पण खायला एक नंबर होते. आणि कधी कधी मी खिसून खोबरं टाकते तर कधी कधी तुकडे, पण माझ्या हातातून आहे ना ही लापशी इतकी छान होते, मलाच खूप आवडते आणि सरांना तर खूपच आवडली. त्यामुळं मग मी अशी छानपैकी मुलांसाठी पौष्टिक लापशी बनवली. कारण कधी कधी आपण आहे ना सगळ्या गोष्टी खातो, पण अशा ह्या जुन्या गोष्टी आपल्याला आवडतात. आणि ह्या लहानपणी खाल्ल्यामुळं आता कधीतरी खाण्याची इच्छाही होते. त्यामुळं मी आहे ना डीमार्टला गेल्यानंतर आहे ना ती दलिया घेऊन आले. तसं मी आहे ना दलिया कधी कधी घरीच बनवते आणि लापशी बनवते. पण आपल्याला या वेळेमुळे ना होत नाही सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, त्यामुळं म्हटलं असं जाऊ द्या की कधीतरी असंही. तर मला बाहेर जायचं होतं आणि मूळ मुद्दा काय आहे की बाहेर जायचं हे, पण आपल्या त्वचा आहे ना खूप अशी स्किन खराब झाल्यासारखी वाटते कधी कधी. मग आपल्या स्किनकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. तर आपल्या स्किनवर आहे ना डेड सेल्स असतात, त्या आहे ना निघाव्या आणि आपला चेहरा आहे ना एकदम टवटवीत दिसण्यासाठी ना मी अधूनमधून असे बर्फाने मसाज करत असते. आणि खरंच त्याचं रिझल्ट इतकं छान वाटतात आणि स्किन आपली खूप मऊ होते. आता आहे ना मी अजून एक गोष्ट चालू केली आहे, ती मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. तर त्यानंतर आम्ही गेलो होतो क्रोमाच्या शोरूममध्ये. आता घ्यायचं होते आम्हाला एक गोष्ट, पण आम्ही बघतोय अजून काही ठरवली नाही. पण प्रत्येक गोष्ट आहे ना लगेच गेलं आणि घेतणं हे आमच्याकडनं होत नाही, कारण आम्ही आहे ना खूप जागेवर चौकशी करतो आणि त्यानंतर डिसिजन घेतो की ही गोष्ट कुठं व्यवस्थित मिळेल आणि तिथून मग आम्ही घेत राहतो. तर सर मोबाईल बघत होते की फोल्डिंगचा मोबाईल, तर फोल्ड झाल्यानंतर ही ती किती छान ऑपरेट करते ते बघत होते. तर एकदम फोल्ड होतं आणि सॅमसंगचा आहे आणि आपल्याला पॉकेटमध्ये ठेवण्यासाठी खूप इझी आहे. पण आता त्याची प्राइजेस खूप जास्त होते. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो एका लग्नाला. तर लग्नाला सगळ्याजणी आम्ही भेटलो होतो. तर आता ह्या सगळ्या टीचर्सच्या मिसेस आहेत, त्यामुळं आम्ही छान मैत्रिणी झालो, कारण ते सगळे चांगले मित्र आहेत, त्यामुळं आम्ही चांगल्या मैत्रिणी झालो आहेत. तर लग्न तर छान झालंच आणि आपल्याला आहे ना थोडं कामातून असा ब्रेक भेटला आणि असं भेटून आलं ना खरंच खूप छान असं वाटतं.
तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.